नमस्कार. रीताज टेस्टी किचनमध्ये आज बनवणार आहोत आपण पालक पनीर. त्यासाठी आपण 1 पाव पालक घेतला, 200 ग्राम पनीर, 2 ते 3 चम्मच दही लागणार आहे आपल्याला, 1 मोठा कांदा उभा चिरून घेतला, 1 हिरवी मिरची, लसूण 10 ते 15 पाकळ्या, टोमॅटो 1 मोठा, लहान असले तर 2 घ्यायचे, काजू घेतलेले आहे 5-6, बेसन पीठ, चण्याची डाळीचे पीठ घेतलेलं आहे 1 चम्मच, गरम मसाला, धने पावडर, जिरा पावडर, हिंग, हळद, तिखट, नमक, तेल. चला बनवूया आपण पालक पनीर. काजू ऑप्शनल आहेत. पाणी ठेवले उकळायला. पण पहिले पालक शिजून घेऊ आपण. अर्धा चम्मच साखर टाकून घेऊ पालकच्या. याला 2-3 मिनिट शिजू देऊ. पालकाला 2-3 मिनिट शिजू दे आपण. साखर टाकल्याच्या नंतर कालवून घेऊ आपण. पालक शिजलाय. आपण पालकाला आपण काढून घेऊ थंड पाण्यामध्ये. थंड पाण्यामध्ये काढल्याच्याने त्या पालकाचा रंग बदलणार नाही, हिरवाच राहणार. कांदा भाजून घेतो. तेल टाकून कांदा भाजून घेतो. बदामी रंगापर्यंत येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आपण. कांदा भाजलाय, काढून घेतो. टोमॅटो टाकून घे. टोमॅटो भाजून घे. थोडं तेल टाकू टोमॅटो भाजायला. टोमॅटोला पण चांगलं भाजून घे, नरम पडेपर्यंत. टोमॅटोची टोमॅटो भाजला, काढून घेऊ टोमॅटोला. तो कांदा थंड होईपर्यंत आपण पनीर भाजून घेऊ. 1 चम्मच तेल टाकले. पनीरच्या टमाटा पोळ करून घेतले, ते टाकले भाजायला. त्याला चांगलं फ्राय करून घेऊ. पनीरवर थोडी हळद आणि थोडं तिखट आणि थोडं नमक टाकून घे. त्याला चांगलं फ्राय करू. असे ब्राऊन डाग येईपर्यंत आपण पनीरला भाजून घेतले. असा ब्राउनिश झाला बघा. असा आता काढून घेऊ. आता कांदा बारीक करून घेऊ मिक्सरला. टोमॅटो वेगळा, कांदा वेगळा आणि पालकची पेस्ट बनवून घेऊ वेगळी. कढईमध्ये तेल टाकून घेऊ. 4-5 चम्मच तेल टाकलं.
तेल तापलं, हिंग टाकून घेऊ. लसूणची पेस्ट टाकू. लसूणची पेस्ट फ्राय झाली. कांदा टाकून घे. कांदा आणि हिरवी मिरची टाकली होती एक, ते पेस्ट टाकून घे. याला चांगलं भाजून घे थोडा 1-2 मिनिट. कांदा भाजलाय. 1 चम्मच धना पावडर, अर्धा चम्मच जिरे पावडर, गरम मसाला 1 ते 1.5 चम्मच, मिरची पावडर 3 चम्मच टाकून. हळद एकदम थोडी टाकायची याच्यामध्ये, थोडी टाकत आहे मी हळद, एकदम चिमूटभर हळद टाकते. याला चांगलं फ्राय करून घेऊ. हळद जर जास्त टाकली तर पालक पनीरचा कलर आपला हिरवा नाही येणार, म्हणून हळद थोडीशी टाकली. मसाला भाजला आपला. काजू टोमॅटोची पेस्ट केली होती ते टाकून. याला पण थोडं फ्राय करू. टोमॅटो थोडं फ्राय झाला आपला. 1 चम्मच चना डाळीचं पीठ टाकून घेऊ. याला पण चांगलं फ्राय करू. याला 1 मिनिट होऊ दे बेसन पीठ टाकल्याच्या नंतर. बेसन टोमॅटो मसाला चांगला भाजलाय. आता 1-2 चम्मच दही टाकून घेऊ. गोड दही आहे ही, 2 चम्मच टाकून घेतलंय. दही पण चांगलं भाजू याच्यामध्ये मसाल्यामध्ये. 1 मिनिट याला पण होऊ दे. मसाल्याबरोबर फ्राय करून घेऊ. थोडं पाणी टाकू याच्यामध्ये. अजून या मसाल्याला थोडा वेळ होऊ दे, 1 ते 2 मिनिट पाणी आटेपर्यंत. चांगलं भाजून घेऊ याला पाणी आटेपर्यंत, तेल सुटेपर्यंत भाजून. पाणी आटलंय, बाजूने तेल सुटायला लागले. आता पनीर टाकून घे. मिक्स करू पनीरला. आता पालकची पेस्ट टाकू. थोडं पाणी टाकू. पालक आता याला नमक टाकून घे. त्याला 5-10 मिनिटं शिजू दे.
भाजी शिजले. 1 चम्मच तूप टाकून घेऊ. पालक पनीर मध्ये बटर टाकलं की एकदम हॉटेल सारखी टेस्ट येते. मी आता तुपच टाकलंय. तूप टाकलं तरी चालतंय. झाली आता पालक पनीरची भाजी. काढून घे, बाउल मध्ये काढून. बघा झाले आपले पालक पनीर रेडी. बघा कशी छान झाली. एवढे घट्ट ठेवायचे, छान लागते. बघा करून बघा. आवडले तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.